आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे कोमट पाणी. रोज सकाळी अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास तुम्ही कोमट पाणी पिलं ना, खूप शरीरासाठी चांगलं असतं. फक्त सकाळी लवकर घ्यायचं, रिकामे पोटी घ्यायचं. त्याचे फायदे खूप छान आहेत. पोट वगैरे सगळं साफ होतं. तर चला इकडं आहे तर ड्रायफ्रूट सगळे मी काढून घेतले आणि छान असं आरोग्यासाठी हे पण खूप चांगलं आहे, तर ते मी खाऊन घेतले. तोपर्यंत इकडं मी पोहे बनवायचे होते. नाश्त्याला आज पोहेच होते, मग ते पोहे बनवायला घेतले. आता याच्यामध्ये कमी होती ती म्हणजे कोथिंबीरची, कढीपत्त्याची आणि लिंबाची, पण ती कमी आणि पूर्ण केली ती म्हणजे बारीकशी. खूप छान लागते असे वरून टाकून. आता पोहे बनवलं तरी त्यांना खायचं होतं ते म्हणजे हे थालीपीठ. मग त्याच्यासाठी मिक्स पिठाचं थालीपीठ बनवलं झटपट होणारं. मग 3 थालीपीठ झाले, मग ते बनवून घेतले आणि त्यांनी 2 खाल्ले. आम्ही दोघांनी थोडं टेस्टिंगला खाल्लं. नंतर छानसं दुपारचं जेवण केलं. नंतर होतं काम ते म्हणजे खूप दिवसांचं रखडलेलं ते पापड करायचं. सगळे पापडाचं पीठ वगैरे मी आधीच भिजत ठेवलं होतं. आता ते कट वगैरे गोळ्या करून घेतल्या आणि सगळं नंतर करायला बसले. पण तनयचं मात्र मध्ये मध्ये लुडबुड असते नुसतेच की पहिला पापड मीच करणार म्हणून तो पहिला पापड करायला बसला. आता त्याचा बरं मी काही टाईमपास करत बसले नाही. त्याला समजावून खेळायला सोडला आणि बाकीचे पापड आहेत ते मग पटापटा करून घेतले. तर आज एवढे निम्म्या पिठाचे पापड केले होते ते एवढेच झाले आणि खूप कंटाळा आला होता. त्यामुळे मस्त असा चहा ठेवला. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.